नमस्कार, पूजा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर आज आपण बनवणार आहोत कॅरमलची बासुंदी. ही बासुंदी सारखीच आहे, फक्त आपण ह्याच्यामध्ये थोडंसं कॅरमल यूज करणार आहे. इथे मी लोखंडाची कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी 1 लिटर दूध घेणार आहे. हे दूध आपण 10 ते 15 मिनिटं छान उकळून घेणार आहोत. आता ह्याच्यामध्ये मी दुधामध्ये केशरच्या काड्या भिजत घातल्या होत्या, ते दूध आपण हे टाकून घेणार आहोत. छान असं मिक्स करून घेणार आहे. अजून 10 ते 15 मिनिटं हे मिक्सर चांगलं आपण मिक्स करून घेतल्यानंतर आपण 1 वाटी साखर टाकलेली आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स बारीक कट करून घेतलेले आहे, तेही मी टाकून घेणार आहे आणि ह्याला छान अशी उकळी येऊन देणार आहे. तोपर्यंत आपण कॅरमल कसं बनवायचं हे बघूया. एक चमचा मी साखर घेतलेला आहे आणि थोडेसे तूप घेतलेलं आहे साखर विरघळण्यासाठी. छान आपण बारीक गॅसवर मिक्स करून घेऊयात. साखर मेल्ट झाली की त्याचं कॅरमल तयार होतं. त्याच्यात पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. हे बघा, चला तर आपला हा कॅरमल रेडी आहे. छान असे याला बबल्स आलेले आहेत. आता आपण हे बासुंदीमध्ये टाकून घेऊयात. थोडं बघू शकता, कॅरमलमुळे बासुंदीचा कलर एकदम छान झालेला आहे. आता ह्याला आपण अर्ध होईपर्यंत उकळून घेणार आहोत. हे बघा, छान अशी आपली बासुंदी आटलेली आहे आणि छान अशी ही घट्टपणा आलेला आहे हिला. बघू शकता तुम्ही. मी अजून थोडेसे चॉप केलेले ड्रायफ्रूट्स टाकते वरून. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका.